परमेश्वर देवाने प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतःचं घर असं दिलेलं आहे. त्याच प्रकारे त्याने आदाम आणि हवेला देखील स्वतःचं घर दिलं होतं, ते म्हणजे एदेन. एदेन याचा अर्थच होता की आनंदाचं घर. आणि ज्यावेळी परमेश्वराने त्यांना त्या आनंदाच्या घरामध्ये ठेवलं होतं, त्यावेळी परमेश्वराने त्यांना हे सांगितलं होतं की तुम्ही बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणार फळ नका खाऊ. पण जोपर्यंत त्यांनी ते फळ नाही खाल्लं तोपर्यंत त्या सहवासामध्ये परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये ते राहिले. पण ज्यावेळी त्यांनी ते फळ खाल्लं त्याच वेळी परमेश्वराने त्यांना त्या सहवासामधून बाहेर काढलं. कारण की त्याचं एक रिझन होतं, ते म्हणजे जीवनाच्या झाडाचं फळ. आपण पाहूया, उत्पत्ती 3:22 मध्ये देवाचं वचन सांगतं, मग परमेश्वर देव म्हणाला, पहा, मनुष्याला बरे वाईट कळू लागून तो आमच्यातल्या एका समान झाला आहे. तर आता कदाचित तो आपला हात जीवनाच्या झाडाला लावून त्याचेही फळ काढून खाईल व सर्व काळ जिवंत राहील. तर या ठिकाणी प्रियानो, परमेश्वराची ही योजना होती की मनुष्याने त्या जीवनाच्या झाडाचं फळ खाऊ नये आणि सदा सर्व काळ त्याने जिवंत राहू नये. तर ज्यावेळी मनुष्याने ते बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं फळ खाल्लं त्याच वेळी त्याचा आत्मा त्या ठिकाणी नाश पावला. आणि त्यामुळे परमेश्वरानं काय केलं की त्यांना तिथून बाहेर घालवलं. त्या पवित्र स्थानातून, त्या आनंदाच्या स्थानातून परमेश्वराने त्यांना बाहेर काढलं. पण पुन्हा एकदा परमेश्वराची ही इच्छा झाली, ही योजना झाली की मनुष्याला पुन्हा आपण आपल्या सहवासामध्ये आणावं, आपल्या उपस्थितीमध्ये आणावं. त्यामुळे परमेश्वरानं काय केलं, आपला एकुलता एक पुत्र परमेश्वराने आपल्यासाठी पाठवून दिला. तर आपण पाहूया वचन, योहान 14:6 मध्ये देवाचं वचन सांगतं की येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्यापासून पित्याकडे कोणी येत नाही. ज्यावेळी प्रियानो आपण पित्याकडे जाण्यासाठी योजना करतो त्यावेळी आपल्याला पहिला आपला मार्ग जो आहे तो म्हणजे येशू आहे. ज्यावेळी आपण येशूच्या द्वारे जाणार त्यावेळी आपण पित्याकडे पोहोचणार. तर ज्या प्रकारे आदाम आणि हवा परमेश्वराच्या सानिध्यामधून, देवाच्या सहवासातून ते बाहेर पडले, तर त्यांना पुन्हा परमेश्वराकडे जाण्यासाठी जो मार्ग होता तो म्हणजे येशू. आणि सध्या आपण त्या मार्गाकडे जाण्यासाठी जर निघालोय, म्हणजे पित्यापर्यंत आपण जर पोहोचायला निघालोय, तर त्या अगोदर आपल्याला येशूपर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि जर आपल्याला येशूपर्यंत जायचं आहे तर त्यासाठी त्या अगोदर आणखीन एक स्टेप आहे जी आपल्याला केली पाहिजे. त्याच वेळी आपण येशूकडे पोहोचणार आणि मग त्यानंतर ना आपण पित्यापर्यंत पोहोचणार आहोत. तर आपण पाहूया पुढचं वचन, प्रकटीकरण 22:14. आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे, म्हणून जे आपले झगे धुतात ते धन्य. तर या ठिकाणी प्रियाने सांगितलं आहे की आपल्याला जर जीवनाच्या झाडावरती, म्हणजे जे झाड ज्यावेळी आदाम आणि हवेनं बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं फळ खाल्लं त्यावेळी त्या झाडावरचा अधिकार ज्यावेळी मनुष्यानं गमावला, तोच अधिकार पुन्हा, म्हणजे ते जीवनाच्या झाडावरचा अधिकार पुन्हा प्राप्त होण्यासाठी मनुष्याला या ठिकाणी लिहिलं आहे की मनुष्याने आपले जे झगे आहेत ते धुतले पाहिजे. झगे धुणे ह्याचा अर्थ काय की पवित्र जीवन जगणं आणि पवित्रतेमध्ये राहणं, म्हणजे वेशीतून नगरीत आपले जाणे होईल. आपण आता या जगामध्ये आहोत, तर या जगामधून आपलं जाणं स्वर्गापर्यंत, पित्यापर्यंत आपलं जाणं होईल. ज्या प्रकारे आदाम आणि हवा त्या पवित्र स्थानामधून बाहेर निघून जगामध्ये आले, त्याच प्रकारे आपण आता या जगामधून निघून पुन्हा त्या पवित्र स्थानामध्ये प्रवेश करणार आहोत. तर ज्यावेळी प्रियानो, म्हणजे या ठिकाणी वचनामध्ये सांगितले की जे आपले झगे धुतात ते धन्य. तर आपले झगे धुणे ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे, हा आपण स्वतः वैयक्तिकरित्या प्रार्थना करू शकतो, आपण पित्याकडे विनंती करू शकतो, सर्व काय करू शकतो. पण ज्यावेळी आपल्याकडे एखादा मार्गदर्शक असतो, आपल्याला आपलं जीवन पवित्रतेमध्ये जगायचं, तर त्यासाठी आपल्याला एखादा मार्गदर्शक हवाय. तर या ठिकाणी दुसऱ्या वचनमध्ये लिहिले आहे की आपण वाचूया 2 कोरिंथ 5:20 मध्ये, म्हणून देव आम्हाकडून विनवित असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करीतो, देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशा आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करीतो. तर या ठिकाणी प्रियानो, वकिली करणारे हे कोण आहेत, तर ते म्हणजे देवाचे सेवक, जे परमेश्वराने आपल्याला देव केलेले, ज्यांच्या सोबत आपल्याला परमेश्वराने जोडला आहे, की ज्यांच्याद्वारे आपण त्या जीवनाच्या झाडाकडे जाण्यासाठी जो मार्ग आहे तो व्यवस्थितरित्या मोकळा होईल. ही प्रत्येकी गोष्ट स्टेप बाय स्टेप आहे. ज्यावेळी आपण परमेश्वराच्या सेवकाकडे, म्हणजे जे सेवक परमेश्वराने आपल्याला दिलेले आहेत, त्या सेवकासोबत ज्यावेळी आपण राहणार आहोत त्यावेळी आपण काय करणार की त्या सेवकाच्या द्वारे आपण येशू सोबत कनेक्ट होणार आणि येशूच्या द्वारे आपण पित्यासोबत कनेक्ट होणार आहोत.
तर ही प्रत्येक एक गोष्ट पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला मार्गदर्शन करते प्रियानो. पण ज्यावेळी आपण जर त्या सेवकाकडे आपण जर पाहिलं तर ते सेवक जे आहे ते आपल्यासाठी परमेश्वराकडे मध्यस्थी करतात, ते आपल्यासाठी परमेश्वराकडे वकिली करतात. म्हणजे आपण ज्या ज्या प्रार्थना करतो, आपण ज्या ज्या प्रार्थना विनंत्या देतो, ते प्रत्येक एक प्रार्थना विनंती ते सेवक काय करतात की ते आपल्या वतीने परमेश्वराकडे जाऊन ते वकिली करतात. म्हणजे ते परमेश्वराकडे जाऊन बोलतात आणि देवाबरोबर आपला समेट होण्यासाठी ते काय करतात की आपल्यासाठी ख्रिस्ताकडे ते विनंती करतात. त्याचप्रकारे प्रियानो, ज्यावेळी आपण ते सेवकांसोबत राहणार आहोत, आपण ज्यावेळी त्या सेवकांचा आदर करणार आहोत, तेव्हा काय होणार आहे की त्यांच्याद्वारे ते जीवनाच्या झाडाचं फळ जे परमेश्वराने आपल्यासाठी ठेवलं आहे, ते जीवनाच्या झाडाचं फळ आपल्यासाठी मिळणार आहे. स्टार्टिंगला ते बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं फळ खाल्ल्यानंतर तिथून जेव्हा मनुष्याला बाहेर काढलं, तर त्यानंतर परमेश्वराची पुन्हा इच्छा झाली, पुन्हा योजना झाली की मनुष्याला पुन्हा त्या जीवनाच्या झाडाकडे, त्या जीवनाच्या झाडाचं फळ खाण्यासाठी मनुष्याला आणावं. व त्यासाठी देवाने त्याच्या सेवकांची नेमणूक केली व प्रत्येक मनुष्याला योग्य चर्च देऊन आशीर्वादित केले. ज्या चर्चमध्ये आपण आहोत त्या चर्चमध्ये परमेश्वराने आपल्यासाठी त्या जीवनाच्या झाडाकडे जाण्यासाठी मार्ग मोकळा केलेला आहे प्रियानो. परंतु त्या उलट सैतानाची योजना झाली की त्यांना ते जीवनाच्या झाडाचं फळ खाऊ नाही द्यायचं. त्यामुळे सैतानाने काय केलं की मनुष्याला कशा प्रकारे त्या जीवनाच्या झाडाच्या फळाकडे जाण्यासाठी रोखता येईल, थांबवता येईल, ह्याचा तो प्रयत्न करू लागला. आणि तेच कारण आहे प्रियानो की हल्ली चर्चेसमधून पुष्कळशी लोक बाहेर पडत आहेत. हेच कारण आहे की कित्येक तरी ठिकाणी लोकांना समजणं झालं की आपण ज्या ठिकाणी रोपलं गेलोय तिथं आपण व्यवस्थितरित्या जीवन जगलं पाहिजे. कारण की ज्यावेळी एखादं रोप, एखादं वृक्ष एखाद्या ठिकाणावरून काढलं जातं तर त्याची मुळं दिसायला लागतात आणि ज्यावेळी सूर्याचा प्रकाश त्या मुळांवरती पडतो त्यावेळी ती मुळं नष्ट होतात. म्हणजे त्या झाडाचा पूर्णपणे, त्या वृक्षाचा पूर्णपणे नाश होतो. मग त्याच प्रकारे प्रियांनो, ज्यावेळी आपण आपल्या चर्चमधून बाहेर पडतो किंवा आपण आपल्या पास्टरांपासून दूर होतो त्यावेळी काय होतं की आपली जी मुळं असतात, जे त्या ठिकाणी रोपलेले असतात, त्या चर्चमध्ये रोपलेले असतात, ती मुळं आपली दिसायला लागतात आणि दिसल्यानंतर सैतान काय करतं की त्याच्यावरती प्रभाव टाकायला बघतं आणि त्याच्या प्रभावाच्या द्वारे त्या मुळांची वाढ पूर्णपणे खुंटते आणि ते झाड पूर्णपणे नष्ट होतं. मग ते फळ तर अजिबातच देणार नाही, कारण की ज्यावेळी त्याची मुळं नष्ट होतात त्यावेळी त्या झाडाचा काहीच उपयोग नसतो. आणि ही सध्या सैतानाची योजना आहे, सैतानाची इच्छा आहे की आपला नाश व्हावा. परंतु त्याच उलट देवाची इच्छा, देवाची योजना आहे की आपण ते सार्वकालिक जीवनाचं झाडाचं जे फळ आहे ते फळ आपण खावं, आपण स्वर्गामध्ये जावं. ज्यासाठी त्यांना आपल्या सेवकांना सांगितले की तुम्ही माझ्या लोकांना शिकवा, तुम्ही माझ्या लोकांना आज्ञा द्या की त्या जीवनाच्या झाडाकडे जाण्यासाठी त्यांचा तो मार्ग मोकळा होईल. आणि खरंच प्रियानो, आजच्या या संदेश वचनाप्रमाणे जर तुम्ही विश्वास ठेवताय, तुम्ही जर देवाला सांगताय की हा देवा, मला माझ्या चर्च सोबत प्रामाणिक जीवन जगायचंय, मला माझ्या पास्टर सोबत प्रामाणिक जीवन जगायचंय, त्यावेळी नक्कीच प्रियानो आपल्यासाठी जे जीवनाच्या झाडाचं फळ कित्येक तरी वर्षापासून देवाने आपल्यासाठी ठेवलं आहे, पिता येशूने आपल्यासाठी ठेवलेलं आहे, ते जीवनाच्या झाडाचं फळ आपण खाऊ व सार्वकालिक जीवन पित्यासोबत जगू. आमेन. गॉड ब्लेस यू.